नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिवस आणि आज आम्ही आलोय बहिरीला. ह्या माझ्या मैत्रिणीसोबत. ही नवीन मैत्रीण आहे, तुम्हाला माहीत नसेल. ती तुम्हाला माहिती आहे, ही तुम्हाला माहिती आहे. ही आहे सिद्धीची बहीण छोटी शिवानी. पण मी नाही, पण ही माझी जास्त मैत्रीण आहे. सिद्धीची बहीण जरी असली तर. चला आता आम्ही निघालोय वर. इथून आम्हाला पायऱ्याच मला जायचे आणि आम्ही पण निघालो. तू नाही का सिद्धी? ही नाही. आणि इथं ट्रिप, छोट्या मुलांची ट्रिप आल्या होती. हिच्यामुळे इकडे आलो आम्ही. हिच्यामुळे जाग काही शिवानी म्हणली की आपण बहिरीला जाऊया. तिला इथलं सगळा परिसर, हिची शाळा इथं जवळ कुठं आसपास आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? अगं तुला चुकीच्या ठिकाणी आणले. तू आल्या आल्या आपल्याला इथं दर्शन झाले बघा देवाचं. इथं काय तर विषय झालेला असावं. आता मी कॅमेरा सुरू करते. आम्ही एवढ्या साध्या पायऱ्या चढून आलो आता. तरी पण आम्ही दमलेलं नाही. शिवानी तेवढी दमल्या. शिवानी काय म्हणणं आहे तुझं? म्हणणं आहे तुझं? हिला बघ विसरली, सॉरी. आम बाग बघा मी किती छान दिसते एका फ्रेममध्ये सगळीजण. थांबा की फोटो काढूया आपण. कुठं आलाय सर? चोपच विषय संपला. हिचा ब्लॉग घ्यायला पाहिजे. शाळेचे विद्यार्थी आहे तुम्ही? ही काय म्हणली? मी हिला विचारलं कुठल्या शाळेचे विद्यार्थी. तसं घेणं चुकीचं आहे खरं. कुठनं आला तुम्ही शाळेतनं? आणि कुठला आला तुम्ही तर मला म्हणते शाळेतनं. असे विद्यार्थी आहेत शिवानीचे मित्र. शिवानी कुठं कुठं घेऊन आल्यास आम्हाला? मुझे मारो. एक चला आता इथनं आम्हाला एंट्री करायची आहे आत. आता मी इथं मंदिरात आलोय बघा. सजवलंय मंदिराचं. आता आम्ही निघालोय मंदिरापासून इकडं. तुझ्यातलं पितो की जरा? माझ्यातच पिणार. मला खरंच नाही आवडत. जरासंच एक घोट. ओ सॉरी लागलेला. आता मी इथं खाली एक मंदिर आहे तिकडे निघालोय. नाही इथं आता आठवायला लागले मला. सॉरी. आता इथं आम्ही आलोय मंदिरात. एकदम भारी वाटायला लागलं इथं मंदिरात आम्हाला. आणि पूर्ण दगडाचं बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता. आणि गार तर एवढं वाटतं इथं. असं हे मंदिर आहे, खूप छान. आणि तुम्ही जर का इथं बहिरीला आला असा गडिंग्लजमध्ये. गडिंग्लजमधनं किती किलोमीटर आहे? गडिंग्लजमधून असं काय जाऊ दे कट. आम्हाला माहीत नाही तर गडिंग्लजमधनं किती, हिला माहीत असणार किती किलोमीटर आहे? 6-7. बघा हीच एकटी हुशार पोरगी आमच्यापाशी. 6-7 किलोमीटर आहे. आणि खूप छान मंदिर आहे, तर तुम्ही नक्की येऊन जावा. आणि माझा ब्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल, मला माहिती आहे तुम्हाला आवडणार. कोणतरी बघणार. सबस्क्राईब करा. काय म्हणलीस ग सिद्धी? हळूच. हे बघू शकता नाही. उडी छान मारली. आता नको म्हटल्याने आता तिचा ग्लास संपवायला लागला. कशी पोरगी नाही ही? लई शातीर आहे बरं का. मी फक्त टेस्ट केलं काही माहिती. केवढं सपवलं बघू इकडं. ग्लास अर्धा केलाय तिनं. केवढी बाजू घेते असतो. सिद्धी जशी बाजू घेते तशी तू पण घ्यायला शिक. एवढंच माझं तुला म्हणणं आहे. आता मी इकडं निघालोय आणि ह्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो, कारण ही सगळी इथं बसलेली. आता आम्ही पटकन फिरून घेतो. आणि हे बघा मंदिर तुम्ही बघू शकता किती छान आहे. हे पूर्ण दगडात बांधकाम आहे. म्हणजे इथनं डायरेक्ट जाणार आहे. बाहेर उतरायचं कंटाळते. इथं जेवण असते बघ, होय ना? त्यामुळे इथलं कसं आहे? अगं माझी आयडी मेन्शन कर, जरा फॉलो करा मला. पब्लिक आयडी आहे माझी, त्याला फॉलो कर. नाव सांग. हे शिवानी 20. हे शिवानी 20ला तुम्ही फॉलो करा. आणि इथलं मंदिरातला परिसर. सिद्धी. आणि हे पावसाळ्यात एक नंबर बघायला असते.
सगळ्यांनी जास्त करून पावसाळ्यातच आहे असं मला वाटतंय. मुली उभा राहील तिथं. हे बघा इथं फोटो काढायचा आहे. आता आम्ही इथं मस्तपैकी सनलाईटमध्ये फोटोशूट केले. म्हणजे फोटोशूट म्हणजे आमचे जराशे काढून घेतले पण छान आलेत. मी इथं एखादा फोटो टाकीन. कसा वाटतोय फोटो नक्की कमेंटमध्ये सांगा. चला. हा सनमधनं जो लाईट येतोय तिला सनलाईट असं म्हणतात. कळालं काय? सायन्स शिकवालीस? ही म्हणली सनलाईट म्हणून हसायला लागल्या मला. हे बघा आता मी एक टास्क घेते. मी हिंदीतून ब्लॉगिंग केलं तर. हेलो गाइस, इट्स प्राची. हे छान बोलते ना मी इंग्लिश पण हिंदीतनं करायचं आहे. सो गाइज हम इधर आ रहे. सिद्धी कृपया हे वाचलंस काय? आणि आता आम्ही निघालोय घरी. त्याच्या आधी आम्ही काहीतरी खाणार आहे. मंदिरात अशी चाळी करू नये. आय एम जस्ट किडिंग गाईज. कुठं गेलेलो? तुळजापूरला. कुठे घेतलंय? सॉरी थांबा मला जरा. Okay. तू कन्फ्युज झाल्यास का? बस तुळजापूर वेगळं आणि शिंगणापूर वेगळं. तर आता आम्ही निघालोय घरी. आणि बघा आम्ही आता एवढ्या पायऱ्या उतरणार आहे पण आम्हाला अजिबात कंटाळा नाही. शिवंतीला कंटाळा आहे का माझा फोटो काढून? नाही, कारण माझे फोटोच काढले नाही. तू नाही काय म्हणून सांगतेस? एक पण फोटो मला आवडले नाही. 100 फोटो इच्छित आहेत माझ्या फोनमध्ये. हिच्या फोनमध्ये मी फोटो काढलेत आणि सिद्धीच्या पण फोनमध्ये फोटो काढलेत. सिद्धीचा काय फोटो काढायचं म्हणून काढते. बरं आता आम्ही निघालोय आणि तुम्हाला दाखवते आम्ही कुठल्या मार्गाने. एवढ्या लांब मी जाणार आहे. ही घाण काहीतरी बोलते गाईज. बॅक कॅमेरातील एक घाण बोलते. कसली इमेज करायला लागली सगळी बघते मुलं. असं काही नाही. मला घाण बोलणं तर काय घाण ऐकणं पण मी सहन नाही करत. अशी बोलणारे लोकच लय घाण बोलतात. चला बाय. आमचं इथं लय मोठं डिस्कशन चाललंय. कानपडीत खाली कसलं बांधतात बघा. अशी बोलते ही आणि मला म्हणत्या आमचं डिस्कशन चाललंय की काय त्याच्यावरच ही बोलत्या. अरे मी हिची गुरु आहे मी. कळालं तुम्हाला? पैसाच कायम खरं असतंय ते तोंडावर येतं. त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला. अरे भाई मैं बोल रहा था कि मैं बोल रहा था. सॉरी गाइस, ही ती आहे. बोल रही थी बोलायला पाहिजे पण जाऊ दे. ती जहाज सगळंच गणले असं वाटायला लागले मला. नाही तिला भूक लागली जास्त. आता आम्ही तर आम्ही निघालोय. अजून आमचं ठरलेलं नाही काय खायचं कुठं खायचं पण आम्ही गड इंग्रजमध्येच खाणार आहे. तर चला आम्ही गड इंग्रजला निघालोय खास खाण्यासाठी. ट्रिप्सी उतरा. तुम्हाला सांगू काय तेवढ्या मागणं देवळापासून इथंपर्यंत मी गाडी बिना चालू करता आणल्या. कारण उतार आहे ना त्यामुळे चालू पण केलेलं नाही आणि मी आणलं. काहीतरी दिसलं. पटकन ये. सांगतो इथं आम्ही 4 जण आहे आणि स्टार्टअपचं एकच दिलं आहे आम्हाला. तर तुम्हाला मी एक आयडिया देते. पुढच्या वेळी तुम्ही जर का असं आला तर दोघींनी तिकडं बसायचं. दोघींनी 10 जरी गेला तर 10 डब्याबरोबर 10 जणांनी बसायचं. आणि तुम्हाला जर का स्टार्टअपचा टास्क जेव्हा भेटेल तेव्हा सगळेजण एकत्र येऊन बसायचं. कसं आहे माझी आयडिया? वाह दीदी बघा आली शेजान चटणी. कसलं भारी दिसायला लागलं माहिती आहे का तुम्ही? तुम्हाला आमची छोटीशी ट्रिप आवडली का? नक्की कमेंटमध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.